हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपले माझ्या मराठी किचन क्वीनमध्ये. तर मंडळी, जेव्हा आपण एकट्याच असतो तेव्हा आपल्याला अशा पापडांचं वगैरे घाट घालणं खूप अवघड वाटतं. त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचे साधे सोपे जर पापड बनवलेत ना, तर तुम्हाला काही अवघड वाटणार नाही आणि एकटीने करणार असाल तर तरीसुद्धा तुम्हाला अजिबात काही त्रासाचं होणार नाही. त्यामुळे हे पापड तुम्ही नक्की घरी बनवा. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. तुम्ही शिळ्या भातापासूनसुद्धा बनवू शकता आणि आयत्या वेळी ताजा भात बनवून त्यापासूनसुद्धा तुम्ही अशा प्रकारचे पापड बनवू शकते. एकदम साधी सोपी रेसिपी आहे, तुम्हाला नक्की आवडेल आणि टेस्टला तर एक नंबरच लागते. आणि बघू शकता एकदम कुरकुरीत असे आपले हे पापड बनलेले आहेत. तर ह्या पापडांसाठी आपण 1 वाटी तांदूळना आधी 4 तास भिजत घातला होता. म्हणजे सकाळी मी उठल्या 6 वाजता घातला आणि नंतर मग 8-9 वाजता घेतलं होतं शिजवायला. हे पापड करण्यासाठी तर एकदम साधे सोपे आहेत. आणि या वाटीने बघा मी 1 वाटी तांदूळ घातलेला होता. आता इथं माझी चूक काय झाली माहिती आहे का, की मी पूर्णपणे रेशनचाच तांदूळ वापरला. इथं जर तुम्ही थोडासा इंद्रायणी तांदूळ अर्धी वाटी आणि अर्धी वाटी रेशनचा जर तांदूळ वापरला असता मी, तर एकदम छान गिरगिरीत हे शिजलंसुद्धा असतं. कारण रेशनचा भात आहे ना, तो लवकर शिजत नाहीत, कारण चिरमुऱ्यासारखं तो असा फुललेलाच राहतो ना. त्यामुळे ना मी अर्ध याच्यामध्ये इंद्रायणी तांदूळ वापरायला पाहिजे होतं, म्हणजे छान असा शिजला असता. इथं मी माझ्या चुकासुद्धा ह्यासाठी सांगते की तुमच्याकडून पुन्हा ह्या चुका होऊ नयेत म्हणून. आता भात आपण शिजवायला ठेवला आहे 2 वाटी पाणी घालून. त्यानंतर आपण थोडासा पुदिना, थोडी कोथिंबीर आणि 2 मिरच्या घातलेत आणि त्याचं वाटण करून ठेवायचं आहे. इथं तुम्हाला जास्त मिरची हवी असेल ना, तरीसुद्धा तुम्ही मिरच्या वापरू शकता जास्त, कारण तिखट पापड झाले तर मुलं खात नाहीत म्हणून मी इथं 2च मिरच्या वापरलेल्या आहेत. तुम्हाला वापरायच्या असतील तर तुम्ही आणखीन यामध्ये मिरच्या वापरू शकता. आता हा भात आपला चांगला शिजला आहे. यामध्ये आपण पुन्हा 3 वाटी पाणी घालून घेऊया. हे पाणी आहे ना, कोमट पाणी करून मी ते घातलेलं आहे याच्यामध्ये आणि हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. कारण बघू शकताय तुम्ही हा भात जो आहे तो एकदम गिर शिजलेला नाही, एकदम जसा आपल्याला पापडासाठी हवा आहे तशा पद्धतीचा शिजलेला नाही आहे. त्यामुळे आपण त्याला अजून 5-10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. आणि 2-3 वाट्या, मग अशी 2 वाट्या पाणी घातलं, आता 3 वाट्या घातलं, असं 5 वाट्या पाणी घातलं आहे. इथं पाण्याचं काही प्रमाण नाही आहे. तुमचं भात कसं शिजतो आहे त्या अंदाजानंच तुम्ही इथं पाणी वापरायचं आहे. आणि फक्त खूप जास्त पातळ हे बॅटर ठेवायचं नाही आहे. जर पातळ झालं असेल तर आणखीन थोडंसं शिजवून घ्यायचं. आता यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेतले, थोडंसं एकदम थोडंसं खारटपणा यावा ह्यासाठी ना थोडंसं जास्तीचं वापरायचं. नंतर आपण जी पेस्ट मगाशी बनवली होती ती आणि थोडीशी जिरे पावडर घातली. 1 चमचाभर जिरे पावडर आपण इथं घातली. आता हे सगळं मिश्रण एकत्र करायचं आहे आणि पुन्हा आपल्याला याला 5 ते 10 मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आणि बघू शकताय एकदम छान गिरगिरीत आपला हा भात शिजलेलासुद्धा आहे. अशा पद्धतीचं आपल्याला बॅटर हवा आहे पापड बनवण्यासाठी. खूप जास्त पातळ झालं तर आपले गोल गोल पापड बनणार नाहीत, ते खाली इकडं तिकडं पळणार ते पीठ. त्यामुळे अशा प्रकारचं आपल्याला पीठ हवं आहे. हे आता इथं आपण गरम गरम आहे तोपर्यंतच अशा प्रकारे पळी पापड घालून घेऊया. हे जर पीठ आपण गार होईपर्यंत वाट बघितली तर काय होणार, हे अशा प्रकारचे पापड बनवता येणार नाहीत आपल्याला. ते पीठसुद्धा घट्ट व्हायला लागतं थंड झालं की. त्यामुळे गरम गरम आहे तोपर्यंतच आपण असे पापड करून घेऊया. आणि छान असे गोलसुद्धा येतात आणि अजिबात त्रासाचं नाही. अर्ध्या तासामध्ये तुम्ही एवढे पापड घालून मोकळेसुद्धा व्हाल. एवढी साधी सोपी ही रेसिपी आहे आणि तुम्हाला ना काही अवघड वाटणार नाही. तुम्हाला एकदा बघितलं ना हा व्हिडिओ, तर तुम्ही नक्की अशा प्रकारचे पापड बनवाल. एवढी साधी सोपी आणि एकदम कामाची रेसिपी आहे तुमच्या. आणि बघू शकता इतके पापड आपले बनवून तयार झाले 1 वाटीमध्ये. तुम्हाला जेव्हा हे तुम्ही पापड बनवून तळून खाल ना, त्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की आणखीन 2 वाट्या आपण घातलं असतं तांदूळ तर बरं झालं असतं. आणि हे बघा मस्त कडक उन्हामध्ये मी 2 दिवस चांगले वाळवून घेतलेत आणि एक परात भरून आपले हे पापड झालेत बरं का. 1 वाटीमध्ये आपण मस्त असे परातभर पापड बनवलेत. आणि आता बघू शकताय मस्तपैकी आपण हे वाळवलेले सुद्धा आहेत, त्यामुळे छान तळलेसुद्धा जातात. आता आपण त्याला तळूनसुद्धा घेऊया. आपल्या या पापडाच्या पेक्षा दुप्पट फुलतात आपले पापड. जो पहिला पापड आहे वाळवलेला त्याच्यात डबल हा आपला पापड फुलतोसुद्धा. आणि याची टेस्ट पण एवढी भारी लागते ना, तुम्ही एकदा बनवलं ना तर तुम्हाला खरंच लक्षात येईल. खूप सुंदर ही आपली रेसिपी झाली आहे. तुम्ही नक्की अशा प्रकारचे पापड घरी बनवून बघा. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. इथं नाही प्रमाण लागतं ना काही झंझट आहे. तुम्ही मस्तपैकी
शांत डोक्याने अशा प्रकारचे पापड बनवू शकताय आणि बनवल्यानंतर तुमच्या घरच्यांना विश्वास बसणार नाही, एवढे टेस्टी पापड तुम्ही बनवलेत आणि एवढे छान कुरकुरीत लागतात ना. तुम्ही त्याचा आवाज ऐकायला पाहिजे, एकदम कुरकुरीत लागतात. मुलं एका वेळी बसल्यावेळी ना एक पापड काय एकापेक्षा जास्त पापड नक्कीच खाणार आहेत बघा. कारण माझ्या घरात तर एकदा तळले की मुलांची सुरुवातच होते पापड खायला. एवढे छान टेस्टी आपले हे पापड बनतात. त्यामुळे ही साधी सोपी रेसिपी तुमच्या घरीसुद्धा नक्की ट्राय करा. आणि जेव्हा आपण एकटे असतो ना, खरंच लाटायचा पापडांचा खूप आपल्याला कंटाळा येतो, कारण एकटीने पण एवढे लाटायचे असतात ना तर कंटाळा येऊन जातो. आणि जर तुम्ही अशा प्रकारचे पळीपापड जर बनवलेत ना तर तुमचं कामही सोपं होईल आणि कमी वेळामध्येही तुमचे पापडसुद्धा बनले जातील. त्यामुळे ही रेसिपी तुमच्या घरी ट्राय करा, बनवा आणि नंतर मला कमेंट करून सांगा तुमचे पापड कसे झाले होते. कारण माझे पापड तर एक नंबर झालेले आहेत. तुमचेसुद्धा अशाच प्रकारचे मस्त एकदम कुरकुरीत एक नंबर पापड बनतील. रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बरं का. म्हणजे तुम्हाला अशाच छान छान साध्या सोप्या प्रकारच्या रेसिपी बघायला मिळतील आणि घरी तुम्ही बनवूसुद्धा शकता. अशा झटपट रेसिपी असतात आपल्या. आणि चॅनलला लाईक करा, माझ्या व्हिडिओला लाईक करून ठेवा.